यानंतर महत्त्वाची राजकीय घडामोडी. ठाकरे सेनेतून हकालपट्टी झालेले सुधाकर बडगुजर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्यात. या संदर्भात सर्वांशी चर्चा करून लवकरच निर्णय जाहीर करू असं वक्तव्य स्वतः बडगुजर यांनी केलंय. याबाबत त्यांच्याशी बातचीत केली आमचे नाशिकचे प्रतिनिधी तबरेज शेख यांनी. ठाकरे गटात नाराज असलेल्या सुधाकर बडगुजर यांच्यावर पक्षाने कारवाई केलेली आहे. त्यांना पक्षातून काढण्यात आलेलं आहे. मुळात पक्षातून त्यांनी मला बाजूला केलं. ती कारवाई का झाली हेच मी अनकलनीय आहे. मला न कळलेलं गणित आहे. पण तरी असो, ह्या संघटनेमध्ये अशा गोष्टी होत असतात, आरोप प्रत्यारोप होत असतात, शिस्तभंगाची कारवाई होत असते, निलंबन होत असते, हे चालूच असतं. परंतु म्युन्सिपल कर्मचारी कामगार सेना ही स्वतंत्र आहे, त्याची घटना स्वतंत्र आहे, त्याचे बॉयलाज वेगळे आहेत. त्यानुसार जर काम करायचं ठरलं तर निवड जी झालेली आहे ती 5 वर्षासाठी जनरल बोर्डाच्या मिटिंगमध्ये 5 वर्षासाठी निवड माझी झालेली आहे. मी काही कोणाच्या संपर्कात नाही अजून. मी संपर्क करेल. माझी प्रवेशाची भूमिका ज्यावेळेस ठरेल त्यावेळेस बघू ना. आता एवढीच घाई कशाला. पण राजकारणात आरोप प्रत्यारोप करताना त्यातून झालेली ती निर्मिती आहे आणि साहजिक आहे, ज्यांनी आरोप केले त्यांच्या विरोधात मी निवडणूक लढवलेली होती. त्यांचा राग व्यक्त करणं त्यांची भूमिका आहे. कॅमेरामॅन प्रवीण काडबंडेसह मी तबरेज शेख, साम टीव्ही न्यूज, नाशिक.